फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। नागपुरातील राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। 1991 नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नागपुरात कशा पद्धतीने तयारीची लगबग सुरू आहे पाहूयात या रिपोर्टमधून। मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिलेत। नागपूरच्या राजभवनात फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे। 15 डिसेंबरला दुपारी 4च्या सुमारास शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती आहे। 1991 नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। 1991 मध्ये तत्कालीन राज्यपाल सी सुब्रमण्यम यांनी छगन भुजबळ आणि इतर आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली होती। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरच्या राजभवनातल्या हिरवळीवर नव्या मंत्र्यांचा हा शपथविधीचा सोहळा होणार आहे, त्यामुळे जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे। महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या नागपुरात राजभवन परिसरात दुपारी 4च्या सुमारास होण्याची दाट अशी शक्यता आहे। तशी तयारी सुद्धा राजभवन परिसरामध्ये सुरू झालेली आहे। राजभवनासमोर असलेल्या हिरवळीवर हा संपूर्ण शपथविधी सोहळा होणार आहे। देवेंद्र फडणवीस सरकारचा विस्तार कधी होणार याची प्रचंड अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती। 15 डिसेंबरला दुपारी 4च्या सुमारास हा शपथविधी सोहळा होणार आहे आणि त्या दृष्टीने राजभवन परिसरामध्ये सुद्धा तयारी सुरू झालेली आहे। एकीकडे राजभवनात तयारीला वेग आला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी देखील नागपूरकर सज्ज झाले। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं रविवारी पहिल्यांदाच नागपुरात आगमन होत आहे। याकरता देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत रॅली काढली जाणार आहे। नागपूर विमानतळ ते देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ मधल्या निवासस्थानापर्यंत ही स्वागत रॅली काढली जाईल। सुमारे 6 ते 7 किलोमीटरच्या या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी देखील उभारण्यात आल्या आहेत। देवेंद्र फडणवीस उद्या नागपुरात येणार आहे आणि त्याच्या स्वागताकरता जोरदार अशी तयारी भाजपाकडून करण्यात आलेली आहे। प्रत्येक चौकात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे। आपला लाडका देवाभाऊ नागपुरात येत असल्याचा आनंद नागपुरात येत आहे। खरं तर तिसऱ्यांदा हे मुख्यमंत्रीपदी ते विराजमान होत आहे। आपण ठिकाणी बघू शकतो देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे कमानी लागलेले आहेत, त्यांचे होर्डिंग्स लागलेले आहेत। म्हणजे नागपूर विमानतळ ते लक्ष्मीभुवन चौक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत सर्वत्र ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे होर्डिंग लागले आहे आणि भाजपाचे झेंडे सुद्धा लागलेले आहे। प्रचंड असा उत्साह भाजपा कार्यकर्त्यांमध्ये, देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीराख्यांमध्ये आणि नागपूरकरांमध्ये सुद्धा दिसून येत आहे। आता महायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची ही माहिती समोर आली आहे। तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवण्यात आल्याचंही समजतंय। सामाजिक, राजकीय आणि प्रादेशिक संतुलन राखण्याचं महायुतीच्या समोर आव्हान असणार आहे। मराठा, ओबीसी आणि मागासवर्गीयांना सामावून घेण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या समोर असणार आहे। फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी नागपुरात जोरदार तयारी केली जाते। देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी या सोहळ्याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।